Okay, hello friends. We had started with the lesson 2.5 of play, and in this very interesting story, very interesting play, how the characters are moving fast, how the characters are working their role, and how humorous or in this way, in a very amazing manner, the story moves fast, that we are learning here. So the thief who has been blamed to the merchant, merchant blamed the bricklayer, now the bricklayer to mortar maker, mortar maker to porter, porter to moneylender's daughter, and moneylender's daughter to the goldsmith. And in this way this story moves. And at the end, when the goldsmith was in the court and he was giving the excuses, so in his excuses he told that, "Oh Majesty, I am just following your orders. If I would have not followed your order, then you would have been punished me. And the ornaments whatever I am making for the highnesses, for your highnesses, it means to the queen for her birthday. If she had not given me the order to make the ornaments for her birthday, definitely I would have given the ornaments for this moneylender's daughter. So please forgive me. I was just following your order. I was just doing your work. मी फक्त तुमचं काम करत होतो." आता ज्यावेळेस त्या किंगला अशा प्रकारे कारण सांगितलं जातं आणि आता ब्लेम या किंगवरती आलेला आहे, किंगला जाणवतो, तेव्हा किंग हे काही ऐकून घेत नाही आणि तो काय म्हणतोय, "नॉट अनदर वर्ड, या एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड." तुम्ही जे कारण सांगतोयस ते कारण काही योग्य वाटत नाहीये. नॉट अनदर वर्ड, आता एक शब्दही बोलू नकोस. आणि तो त्याचे जे गार्ड आहेत त्या गार्डकडे तो त्यांना ऑर्डर देतो आणि त्या गार्डला ऑर्डर देऊन काय म्हणतोय, "टेक द गोल्डस्मिथ अवे टू द गॅलोज अँड हँग हिम ॲट वन्स." चला आत्ताच्या आत्ता याला त्या ठिकाणी फासावरती लटकवा. आत्ताच्या आत्ता तुम्ही याला घेऊन जा आणि त्या फासावरती लटकवून द्या. म्हणजे त्या गोल्डस्मिथला फायनली शिक्षा होते. म्हणजे चोरी चोर करत असतो, त्या चोराला शिक्षा न करता शिक्षा ही या गोल्डस्मिथला, म्हणजे अशा प्रकारे एक एक पर्सन एकमेकांवरती ब्लेम करतात आणि शिक्षा जी आहे ती शेवटी या गोल्डस्मिथला होते. आता गोल्डस्मिथ शेवटी हेल्पलेस आहे, तो काही करू शकत नाही. गोल्डस्मिथ जोरजोरात ओरडतो त्या राजासमोर, "हॅव मर्सी ओ जनरस किंग, आय फॉल ॲट दाय फीट." मी तुमच्या पाया पडतो, मी तुम्हाला माझ्या प्राणांसाठी तुम्हाला मी याचना करतो. "प्लीज फॉरगिव्ह मी जस्ट वन्स, दिस टाइम लेट मी लिव्ह." मला जगू द्या, एकदा मला चान्स द्या, असं म्हणून तो परत परत विनवणी करतो. मात्र राजा त्याच्याकडे ऐकत नाही. राजा त्याचं थोडंही न ऐकता त्याला त्या ठिकाणावरून न्यायला सांगतो. आणि राजा जोरात काय म्हणतो, "नन ऑफ दिस एनिमोर, टेक हिम अवे ॲट वन्स, लेट हिम हँग टू डेथ." तर आत्ताच्या आत्ता या ठिकाणी घेऊन जा आणि हँग हिम टू द डेथ, याला फासावरती लटकवा, या संपूर्ण सैन्यांना सांगितलं जातं. लगेच त्यामधले 2 गार्ड समोर येतात. ते गार्ड त्याला ड्रॅग द वेलिंग गोल्डस्मिथ अवे, वेलिंग म्हणजे विवळणे, तो स्वतःच्या प्राणासाठी जोरजोरात विवळतोय. आणि याला असं वाटतं की मी तर राजाने सांगितलेली ऑर्डर फॉलो करत होतो, तरीसुद्धा मला शिक्षा झाली आणि ही शिक्षा आता त्या दरबारामधल्या लोकांनाही कळत नाही की खरोखर ती शिक्षा गोल्डस्मिथला झाली आहे. गुन्हा चोराचा आहे, तो चोरी करत होता आणि शिक्षा ही या गोल्डस्मिथला होतीये. हाऊ स्ट्रेंज इट इज, हे किती विचित्र आणि वेगळ्या प्रकारचा न्याय आहे. आणि हे सगळं त्या लोकांना आश्चर्य वाटतं. आणि हा गार्ड त्याला त्या ठिकाणाहून ओढत फरफटत, ते ड्रॅग म्हणजे ओढणे, त्याला त्या ठिकाणाहून ओढत घेऊन जात आहेत. Courtiers and others whisper to one another out of shock. त्या दरबारामधले सर्व लोक जे आहेत जमलेले आहेत एकमेकांकडे बघून हा जो न्याय निवाडा झालेला आहे त्या न्याय निवाड्याबद्दल एकमेकांमध्ये कुजबुजत आहेत. Soon the guard returned with the goldsmith and the hangman. आणि थोडा वेळ 5-10 मिनिट नाही झाले की अगदी थोड्या वेळामध्येच जे गार्ड त्या गोल्डस्मिथला घेऊन गेले होते ते गार्ड आणि हँगमन म्हणजे जो फासावरती लटकवणारा जो व्यक्ती आहे तो हँगमन, हे दोघे जण दरबारामध्ये येतात. आणि दरबारामध्ये येऊन राजाला जेव्हा
त्या लोकांना तो पाहतो त्याला प्रचंड राग येतो आणि तो जोरात रागाने, व्हॉट, व्हाय हॅव यू नॉट कॅरीड आउट माय ऑर्डर्स, hang the goldsmith at this moment or else you will suffer the same punishment. तुम्ही त्या गोल्डस्मिथला फासावरती का बरं नाही लटकवलं, तुम्ही या ठिकाणी का बरं आलात, तुम्ही परत का बरं आलात, म्हणजे तुम्ही माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलेलं आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता त्या गोल्डस्मिथला फासावरती लटकवा, नाहीतर तीच शिक्षा तुम्हाला दिली जाईल आणि त्या गोल्डस्मिथच्या ऐवजी तुम्हाला फासावरती लटकवलं जाईल. आता तो हँगमन जो आहे, तो हँगमन दोन्ही हात त्या राजासमोर जोडतो आणि दोन्हीही हात त्या राजासमोर जोडून काय म्हणतोय, होल्डिंग अ नूज इन हिज हँड, NOOZ, नूज म्हणजे फाशी देण्यासाठीचा जो त्या ठिकाणचा फास आहे, NOOZ, नूज, NOOSE. हा जो फाशी देण्यासाठीचा जो फास आहे, हा फास असं सांगतोय. तो राजाकडे तो नूज दाखवतो आणि तो नूज त्या राजाला दाखवून काय म्हणतोय, 1,000 apologies, O great king, but this noose does not fit the goldsmith's neck. It's too loose. तुम्हाला मी हजारो वेळेस तुमची क्षमा मागतो. माझ्याकडून गुन्हा झाला की मी या ठिकाणी परत आलोय. मी तुमच्या आज्ञेचं उल्लंघन नाही केलं, पण कारणच तसं आहे. आणि हे कारण कुठल्या प्रकारचे काय सांगतो हा, की जो फास आपण फाशी देण्यासाठी बनवलेला आहे तो फास या गोल्डस्मिथच्या गळ्याला तो फिट्ट बसत नाही. इट डज नॉट फिट टू द गोल्डस्मिथ नेक. त्या सोनाराच्या गळ्याला तो फास जो आहे तो फास फिट्टपणे बसत नाही. इट इज टू लूज. तो खूप लूज आहे, खूप ढिला आहे, तो त्याच्या गळ्यामध्ये फिट्ट बसत नाही आहे. आता हे काही कारण नाही सांगण्यासारखं किंवा हे काही त्या ठिकाणी एक्सक्यूज असू शकत नाही, पण तो या प्रकारे कारण सांगतोय आणि कारण सांगतोय म्हणून तो त्या ठिकाणी आलेला आहे. आता असं म्हटल्यानंतर आता राजा डिसिजन काय घेतो बघा, काय सांगतो हा, देन ट्राय इट अराउंड एव्हरीवन्स नेक हिअर आणि पॉइंट टू द सब्जेक्ट्स. तो त्या दरबारामध्ये बसणाऱ्या सर्व लोकांकडे पाहतो अँड सी हू इट फिट्स. तो त्या वस्तूकडे पाहतो, त्या वस्तूकडे म्हणजे त्या लूजकडे पाहतो आणि म्हणतोय ही एवढी लूज आहे. मग या दरबारामध्ये जे लोक सर्वजण जमलेले आहेत, या दरबारामध्ये जमलेल्या कुणाच्या गळ्याला हा फास पक्का येतो ते बघा, आणि ज्याच्या गळ्याला हा फास चांगल्या प्रकारे बसेल दरबारामधल्या त्या माणसाला फासावरती लटकवून टाका. आता सगळे लोक जे आहेत ते सगळे लोक त्या ठिकाणी दरबारामधले एकमेकांकडे पाहत राहतात. दे ऑल वेअर व्हेरी वरीड अँड ऑल्सो व्हेरी अमेज्ड. व्हाय दे आर वरीड, दॅट टू whom that noose will be fit now. आता आपल्यापैकी कुणाच्या गळ्याला तो फास जो आहे तो पक्का बसेल म्हणून ते काळजीमध्ये आहेत. आणि हे सर्वजण अमेज, अतिशय आश्चर्यकारक पुन्हा आश्चर्यामध्ये आहेत. आश्चर्य असण्याचं कारण की एकतर त्या चोराला फासावर लटकवायचं सोडून दिलं आणि आता प्रकारे दरबारामध्ये बसणाऱ्या लोकांना तो फासावरती लटकवण्यासाठी तो सांगतोय. आणि ते कशामुळे, कुणाला तो फास जो आहे तो आता त्या ठिकाणच्या लोकांपैकी कुणाला तो फिट येतो. आणि तो परत सांगतोय, whosoever has a neck of the size of the noose must be hanged. आता या दरबारामधल्या एकाही व्यक्तीने बाहेर जायचं नाही. दरबारातल्या ज्याच्या गळ्याला हा फास आता पक्का येईल, ज्याच्या गळ्याला हा फास फिट्ट बसेल त्या व्यक्तीला फासावरती लटकवलं जाईल, त्या व्यक्तीला फासावर लटकवलं जाईल. हँगमन ट्राईज द नूज ऑन मेनी ऑफ द सब्जेक्ट्स वेटिंग फॉर जस्टिस. तो हँगमन जो आहे, हँगमन त्या दरबारामधल्या प्रत्येकाच्या गळ्याला तो फास लावून पाहतो. दे स्पॉन अँड रेसिस्ट. प्रत्येक व्यक्ती तो प्रतिकार करत होता, नका माझ्या गळ्याला लावू नका, कारण ज्याच्या गळ्याला फिट्ट बसेल त्याला फासावर लटकवलं जाणार आहे. तेव्हा कुणीही स्वतःहून त्या ठिकाणी गळ्याला तो फास लावू देत नाही आहे. बट द हँगमन विथ द हेल्प ऑफ द गार्ड ओव्हरपॉवर्स देम. फायनली द न्यूज फिट्स द डिसायपल. जे लोक विरोध करतायत त्या विरोध करणाऱ्या लोकांना तो गार्ड त्या ठिकाणी आहे, त्या गार्डच्या मदतीने तो विरोध करणाऱ्या लोकांना तो ओव्हरपॉवर्स म्हणजे त्यांना तो अडवतो आणि अडवून त्याला तो त्याच्या गळ्याचा माप घेतो आणि कुणाच्या गळ्याला तो फास चांगला पक्का येतो तो हे पाहतोय. आणि शेवटी प्रत्येक लोकांना तो चेक केल्यानंतर तो डिसायपल जो आहे, तो डिसायपल जो त्या दरबारामध्ये न्यू होता, त्या
फॉरेस्ट मधला जो सेज होता, त्या सेजचा, त्या साधूचा तो शिष्य आहे. आणि या दरबारामध्ये काय काम चालतं, दरबारामधला कारभार कशा प्रकारे चालतो, राजा न्याय कशा प्रकारे देतो, हा दिलेला न्याय त्याला पाहायचा होता. आणि तो त्या दरबारामध्ये न्याय कशा प्रकारे दिला जातो हे बघण्यासाठी आलेला होता. आणि शेवटी हे फास जो आहे तो त्या डिसायपलच्याच गळ्याला पक्का बसतो. आणि आता हँगमन म्हणतो, यस युअर हायनेस, इट फेट्स ॲट लास्ट. आता डिसायपल काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय, मात्र राजा त्याला अजिबात एक शब्दही बोलू देत नाही. काय म्हणतोय, जस्टिस ॲट लास्ट, शेवटी न्याय झालाच, शेवटी न्याय हा मिळालाच. टेक हिम टू द गॅलोज विदाउट एनी फर्दर डिले, आता अजिबात उशीर करू नका, आत्ताच्या आत्ता या ठिकाणून घेऊन जा. हँगमन अँड गार्ड्स फोर्स द प्रोटेस्टिंग डिसायपल आउट. तो जो प्रोटेस्ट करत होता, जो मला माझे काय गुन्हा आहे, मी काय केलेलं आहे, किंवा माझा या ठिकाणी कुठलाही गुन्हा नाही, मी आजच दरबारामध्ये आलो आहे, मी या दरबारामधला नाही आहे, या राज्यामधला बी नाही आहे, मी पहिल्यांदाच आलो आहे, तो अनेक कारणे सांगत होता. मात्र राजा ऐकून घेत नाही, त्याला त्या ठिकाणावरून नेलं जातं. आणि त्या ठिकाणावरून त्याला नेऊन शेवटी त्याला फासावर लटकवण्यासाठी घेऊन जातात. आणि आता राजा काय म्हणतो, जस्टिस डिलेड इज अ जस्टिस डिनाईड. न्याय देण्यासाठी विलंब करणे म्हणजे एखाद्यावरती अन्याय करण्यासारखंच आहे. सो जस्टिस डिलेड इज अ जस्टिस डिनाईड. अंधेर नगरी प्राइड्स इटसेल्फ ऑन द प्रॉम्प्ट ॲक्शन. अंधेर नगरीचं वैशिष्ट्यच हे आहे की या ठिकाणी प्रॉम्प्ट ॲक्शन घेतली जाते, कुणावरती अन्याय केला जात नाही. आर ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. आपल्याला बोलायची गरज नाही, आपली कृतीच बोलते. व्हॉइसेस अँड शाउट्स हर्ड फ्रॉम आउटसाइड, ऑल री एंटर इन रश विदाउट अनादर एल्डरली मॅन. आता त्या ठिकाणी थोड्या वेळामध्येच काही लोकांचे आवाज येतात आणि परत दरबारामध्ये एक एल्डरली मॅन जो आहे तो एल्डरली मॅन त्या दरबारामध्ये येतो. आता किंग त्याच्याकडे पाहतो आणि परत अतिशय रागामध्ये आणि आश्चर्यचकित होऊन म्हणतो, व्हॉट, why have you all returned with this strange alive, and who is this man? तुम्ही सर्वजण परत का बरं आलाय, त्या व्यक्तीला तुम्ही फासावरती का लटकवलं नाही, आणि तुमच्यासोबत हा जो नवीन व्यक्ती आलेला आहे, who is this alive, हा सोबत आलेला जो व्यक्ती आहे, हा सोबत आलेला व्यक्ती कोण आहे, who is this, and why you all are here, and who is this man. त्या गार्डमधला जो गार्ड तो गार्ड काय म्हणतो, आय बेग युअर पार्डन किंग, म्हणजे मी तुमची क्षमा मागतो परत आल्याबद्दल. युअर हायनेस, बट वी आर कन्फ्युज्ड इंडीड. आम्ही फासावर लटकावण्यासाठी गेलोत, मात्र आम्हीच गोंधळामध्ये पडलो. वी आर कन्फ्युज्ड इंडीड. द ओल्ड मॅन रश टुवर्ड्स अस ॲज वी वर अबाउट टू हँग द यंग स्ट्रेंजर and begged and pleaded that he should be hanged instead. जेव्हा आम्ही त्या डिसायपलला, त्या व्यक्तीला फासावर लटकवण्यासाठी जात होतो, तेव्हा त्याला फासावर लटकवणार, तेवढ्यात हा व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि तो आम्हाला विनंती करतोय की त्याला फासावर लटकवू नका, त्याच्याऐवजी तुम्ही मला फासावरती लटकवा. मग आता नेमकं फासावरती कुणाला लटकवायचं, या नवीन व्यक्तीला लटकवायचं की तुम्ही ज्याला सांगितलं त्याला लटकवायचं. सो वी आर व्हेरी कन्फ्युज्ड अँड दॅट इज वाय वी आर हिअर टू आस्क यू एक्झॅक्टली whom that we should punish, whom that we should hang. सेकंड गार्ड काय म्हणतो परत, ॲट फर्स्ट वी थॉट द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट इज अ मेंटल बॅलेन्स. कारण स्वतःला फासावर लटकवा असं कोणीच म्हणणार नाही. आम्हाला असं वाटलं की सुरुवातीला ही हॅज लॉस इज मेंटल बॅलेन्स, तो कदाचित मानसिक रुग्ण असेल. व्हॉट सेन मॅन वुड विश टू सफर सच अ ड्रास्टिक डेथ विलिंगली. कुठल्याही शहाण्या माणसाला अशा प्रकारे फासावरती लटकवणे हे कधीच आवडणार नाही, किंवा तो स्वतःहून फासावर लटकवा असं म्हणणार नाही. परत फर्स्ट गार्ड सांगतो, बट दिस यंग मॅन सेज दॅट he is a wise and learned sage from the forest yonder, and he himself was this man's disciple. आणि हा माणूस सांगतोय की या राज्याच्या बाजूला जे फॉरेस्ट आहे, यॉन्डर म्हणजे च्या पलीकडे, या जंगलाच्या पलीकडे त्या ठिकाणी तिथे हा
साधू राहतोय आणि हा साधू जो आहे हा साधू याचा गुरु आहे. म्हणजे तो व्यक्ती ज्याला आपण फासावरती लटकवतोय तो याचा शिष्य आहे आणि माझ्या शिष्याला तुम्ही फासावर लटकवू नका, त्याच्याऐवजी तुम्ही मला फासावर लटकवा अशी तो या ठिकाणी विनंती करतोय. तर असं म्हटल्यानंतर हा साधू त्या ठिकाणी आहे. साधू राजाला काय म्हणतो बघा, ओ नोबेल किंग, यू आर मोस्ट जनरस. तुम्ही खूप दयाळू आहात, तुमचं मन खूप मोठं आहे. बी काइंड अँड अलाउ मी टू बी हँड इन प्लेस ऑफ माय डिसायबल. माझ्या शिष्याच्या ऐवजी तुम्ही मला फासावरती लटकवा, माझ्या शिष्याला फासावरती लटकवू नका. आता राजा सांगतोय, व्हॉट अ स्ट्रेंज अपील. काय विचित्र अशा प्रकारे तुमची मागणी आहे. व्हाय डज सच अ वाईज अँड होली मॅन विश टू अब्स्ट्रॅक्ट द कोर्स ऑफ जस्टिस. मे आय आस्क. तुमच्यासारखा एवढा मोठा चांगला हुशार विद्वान माणूस जो आहे तो न्याय प्रक्रियेमध्ये कशा प्रकारे अडथळा आणतोय आणि तुम्ही न्याय प्रक्रियेमध्ये अडथळा का बरं आणताय. तो व्हाय. तुमच्यासारखा साधू एवढा मोठा हुशार व्यक्ती असं का बरं करतोय. तेव्हा साधू थोडंसं नाखुश होत अडखळत सांगतोय, युअर मॅजेस्टी, द ट्रूथ इज. मी अडथळा आणतोय आणि त्याचं सत्य असं आहे. नाही जाऊ द्या, नो 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 आय कांट सी यू. आणि असं सत्य असं आहे म्हणतो आणि परत तो मध्ये थांबतो, नाही मी तुम्हाला काय सत्य आहे ते सांगू शकणार नाही. असं म्हटलं की राजाला राग येतो आणि राजा तेवढ्याच रागाने म्हणतो, यू कांट टेल मी द ट्रूथ. मला सत्य सांगू नाही शकत. यू आर हायडिंग समथिंग फ्रॉम मी. आय डिमांड अन एक्सप्लेनेशन और आय शॅल नॉट हॅव यू हँड इन प्लेस ऑफ युअर डिसायपल. तू जर मला काय कारण आहे हे जर सांगितलं नाहीस तर मी तुला तुझ्या शिष्याच्या जागेवरती तुला फासावरती लटकवणार नाही. यू टेल मी फास्ट, व्हॉट इज द रिझन वाय यू वॉन्ट टू हँग युअर सेल्फ इन प्लेस ऑफ युअर डिसायपल. तुझ्या शिष्याच्या ऐवजी तुला का बरं फासावरती लटकवायचे. तेव्हा साधू म्हणते, यू सी इट हॅज बीन प्रिडिक्टेड बाय द ग्रेट प्रॉफेट. नो आय शुडंट से दॅट. परत तो म्हणतोय की एक खूप मोठी अशा प्रकारची भविष्यवाणी केलेली होती आणि पुन्हा म्हणतो, नाही आता मी नाही सांगू शकत काय भविष्यवाणी. तर राजाला आणखी परत राग येतो आणि राजा रागाने म्हणतोय, स्पीक आउट ॲट वन्स ऑर युअर डिसायपल विल बी हँग्ड. लवकरात लवकर काय ते सांग, नाही तर तुझ्या शिष्याला आम्ही आत्ताच्या आत्ता फासावरती लटकवून टाकू. त्याच्या जागेवरती तुला तर अजिबात लटकवणार नाही. आता साधूही फार हुशार असतो. तो साधू शेवटी काय सांगतो बघा, द ग्रेट प्रॉफिट्स हॅव फोरटोल्ड. म्हणजे अशा प्रकारची भविष्यवाणी झालेली आहे, दॅट द वन हू विल बी हँग्ड ऑन धिस डे इन धिस किंगडम shall become the next king and conquer many more nations. काय भविष्यवाणी झालेली, आजच्या दिवशी ज्या व्यक्तीला या राज्यामध्ये फासावरती लटकवलं जाईल तो व्यक्ती भविष्यामध्ये पुनर्जन्म होऊन तो राजा बनेल आणि ही विल कॉन्कर मेनी मोर नेशन्स. आणि खूप राज्यांवरती तो विजय मिळवेल. खूप राज्यांवरती तो मोठ्या प्रमाणात विजय मिळवेल. अँड युअर मॅजेस्टी आय वॉन्ट टू बिकम द ग्रेट किंग. आणि मला सुद्धा पुढच्या जन्मामध्ये राजा बनायचे. मलाही खूप मोठ्या साम्राज्यावरती राज्य करायचे. अँड reign over a great country. I'll go down in the history as a famous royal monarch. The future generations will read about me and my greatness for millions to come. हजारो वर्ष पुढच्या पिढ्या ज्या आहेत त्या माझ्याविषयी ऐकतील आणि त्या माझ्याविषयी माहिती करून घेतील आणि अभिमान त्यांना वाटेल. I shall never earn that fame if I remain a recluse, a sage. जर मी अशाच प्रकारे साधू म्हणून जर राहिलो तर मी एवढं नाव मिळवू शकणार नाही, एवढं राज्य मिळवू शकणार नाही. पण जर मला आजच्या दिवशी जर फासावरती लटकवलं गेलं तर मग मात्र नक्कीच मला चांगल्या प्रकारे मी खूप मोठा या ठिकाणी या राज्यामध्ये किंवा पुढच्या जन्मामध्ये मी राजा बनू शकतो. सो डू ग्रँट मी धिस फेवर ओ किंग, लेट मी डाय ॲट द गॅलोज टुडे. आजच मला तुम्ही या ठिकाणी फासावरती लटकवा. आता असं म्हटल्यानंतर राजा हे सगळं ऐकतो. काय कारण आहे तर, आणि म्हणतो सध्याचा राजा मी आहे
आणि भविष्यामध्ये सुद्धा खूप दिवसापर्यंत जर राज्य त्याचं होणार असेल आणि पुढचाही राज्य जर होणार असेल तर मग मी तुला का बरं फासावर लटकू. द नेक्स्ट किंग अँड दिस किंगडम विल एक्सपॅन्ड, आणि या राज्याचा खूप मोठा विस्तार होणार आहे. ग्लोरी फॉर मिलेनियम्स टू कम, खूप मोठं वैभव या ठिकाणी पसरवणार आहे. व्हाय नो वन बट आय शुड बी एंटायटल्ड टू दिस प्रिव्हिलेज. मग हे सगळं मी तुला का देऊ, हे सगळं मीच करणार. गार्ड्स, आणि तो त्याच्या सर्व गार्डला आज्ञा देतो, टेक मी टू द गॅलोज अँड हँग मी ॲट वन्स विदाउट एनी डिले. हरी अप, डोंट वेस्ट टाईम. व्हॉट अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ. अ किंग वन्स अगेन. गुड बाय वर्ल्ड, सी यू अगेन. आणि अशा प्रकारे हा न्याय मागायला आलेला चोर आणि शेवटी फासावरती ज्याला लटकावलं जातं तो राजा स्वतःच फासावरती लटकावला जातो. या प्रकारे हा पूर्ण प्ले आहे. सो रीड यू द कंप्लीट स्टोरी अगेन. वॉट एव्हर द पार्ट और द ॲक्टिव्हिटीज आर, विल सी इन द नेक्स्ट पार्ट.